तर फायनली आज उसाला माती लावून घेतलेली. आता 4 फुटी सरी होती आपली, बघू शकताय. चांगली माती लागली, कारण की 4 फुटी सरीमध्ये आपण महिंद्रा ओजा या ट्रॅक्टरनं माती लावलेली. कारण की त्या ट्रॅक्टरची रुंदी कमी होती आणि आपली सरी होती 4 फुटी. तरी पण थोडंसं मोडलेलं आहे, बघू शकताय. 4 फुटी सरीमध्ये ट्रॅक्टर दाटत आहे. आता थोडंसं तुम्हाला दाखवतो जवळून. आता बघू शकताय माती चांगली लागलेली. 4 फुटी सरीत दाटत आहे. आता इथं थोडंसं फोटो असता ते फोटो आपण मोडलेला आहे. कडकाटीचे ऊस बघा, त्याला आपण तिरी मारून व्यवस्थापन माती लावलेली, कारण की राननी बरं होतं आणि त्याच्यामध्ये आंतरपीक गव्हाचं होतं. त्यामुळं तिरी मारूनच सरी ओढलेली. बघू शकता चांगली माती लागली, कारण की 4 फुट्या सरी ट्रॅक्टरने माती लागलेली. सगळ्यात बेस्ट सरी म्हणलं तर 5 फुटाची ऊसासाठी, कारण की ट्रॅक्टरच्या साहाय्याने अंतर्गत मशागत करता येते. सगळ्यात बेस्ट 5 फुटी सरी. आता 4 फुट आहे, बघू शकता दाटवा झालेला आहे थोडासा, आणि कडकाट्यानं पण ऊस मोडलेला आहे. कारण की कडनं थोडंसं आपल्याला पण ते वळता येत नव्हतं ट्रॅक्टरला, आणि त्या ट्रॅक्टर आली तर काय चूक नाही, आपली चुकी म्हणायची. कडेनं मोडलेली थोडंसं दाखवतो तुम्हाला. मातीला थोडासा उशीर झालता, कांड्याला ऊस आलता. तर रात्री आमच्या इकडे पाऊस पडला, त्या पावसामुळे बी थोडंसं चिखल झालं. तर बघू शकता इकडे आंब्याचे झाड होते, आंब्याच्या झाडामुळे बी थोडंसं वळता येत नव्हतं ट्रॅक्टरला, आणि इकडून पण मोडलेलं आहे. आता हे थोडंसं काय ती आमची चुकी म्हणायचं, इकडून थोडंसं ठेवायलाच पाहिजे होतं. आता हे तर आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने 4 फुटी सरीमध्ये ऊसाला मोठी भरणी करून घेतली. इथं पण थोडंसं मोडलेलं. आता कांड्याला ऊस आलता, कांड्याला ऊस आल्यामुळे समजा वरूनच मोडून निम्यातूनच मोडले. तरी पण याला काय होणार नाही, आता फुटवा होणार, याला फुटत येईल. बघू शकता कांड्या, ऊसाच्या कांड्या 15-0-12 PDN 15-0-12 ह्या व्हरायटीचा ऊस आहे.